जर एखाद्या स्त्रीने आपल्या पतीला सोडून जर परपुरुषासोबत राहिली तर त्याचं एवढं मोठं पाप आहे, एवढं मोठं पाप आहे की मृत्यू झाल्यानंतर त्या मृत्यू लोकामध्ये, त्या यमलोकामध्ये ते यमदूत अगदी लोखंडाचा पुतळा असतो, तप्त लोखंडी सळ्यांनी तापलेला पुतळा, आणि त्या पुतळ्याला आलिंगन द्यायला लावतात. त्या तप्त लोखंडी सळ्यांनी त्या सळ्या आपल्या अंगामध्ये घालतात. हे जर दुराचारी कर्म तू केलंस तर नक्कीच तुम्हाला हे फळ भोगावं लागणार आहे. आता हे तो पुरुष, तो वक्ता वक्तव्य करताना श्रोतेजण ऐकताय, आणि चंचूला दर्शन घेऊन निघत असताना तिच्या कानावरती फक्त हे दोनच वाक्य, फक्त ह्या दोनच ओळी पडल्या की जर हे असे जर दुराचारी कर्म केले तर याचं असं असं इतकं वाईट फळ मिळणार आहे. तिच्या अंगाचा थरकाप होऊ लागला. ती अगदी भीतीने व्याकुळ झाली, थरथर कापू लागली. काय करावं सुचेना. तिच्या कानावरती हे असं वाक्य पडल्यानंतर तिच्या सर्व लक्षात आलं, मी सुद्धा अनेक दुराचारी कर्म केलेले आहेत. अगोदर जरी मी पतीची सेवा केली असेल, पतीच्या मनासारखं वागलं असेल, त्यांच्या म्हणण्याच्या पुढे गेले नसेल, तरी सुद्धा जेव्हा पतीने माझा त्याग केला तेव्हा मी दुराचारी कर्म केले, मी वाईट कर्माला गेले, मी वाईट मार्गाला गेले. आता हा पुरुष तर असं असं म्हणतोय की या ग्रंथात वर्णन केलेलं आहे, जर असे दुराचारी कर्म केले तर असं असं फळ भोगावं लागतं. आता काय करावं. मला तर हे फळ भोगावंच लागणार आहे, कारण मी ते कर्म केलेले आहेत. कर्म केलेलं कधी सुटत नाही. हेच वाक्य आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. वाईट कर्म करा, चांगलं कर्म करा, ते कधीच सुटत नाही. आपल्या जर मनात इतरांबद्दल द्वेष असेल तर नक्कीच तो भगवंतही आपला द्वेष केल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्यांना जर एखाद्या गोष्टीची, एखाद्या वस्तूची प्राप्ती झाली, ते जर आपल्याला बघवत नसेल, त्रास आपल्याला होत असेल, तर नक्कीच समजा या कर्माचं फळ, या विचारांचं फळ आपल्याला कुठेतरी भोगावं लागणार आहे. कुणीही कसाही विचार केल्याने कुणाचं वाईट होत नाही. प्रथमतः ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कितीही आपण ठरवलं, आपण विचार केला, आपली इच्छा असेल, तरी सुद्धा सर्व काही आपल्या मनासारखं होत नाही. कारण आपण म्हणतो ना, एरवी संसारात वागत असताना, सामान्य जीव जगत असताना आपण म्हणतो बघा, हातातलं कुणीही हिसकावून घेऊ शकतं, पण नशिबातलं कुणीच नाही घेऊ शकत. कितीही विचार करा, त्यासाठी कितीही प्रयत्न करा, कितीही आटोपाट करा, शरीराला कष्ट द्या, नको नको ते त्रास सहन करा, पण तुम्ही हातातलं ओढून घेऊ शकता, हिसकावून घेऊ शकता, त्याला मारून घेऊ शकता. पण त्याच्या जर ते नशिबातच असेल तर ते तुम्ही काही केलं तरी ते घेऊ शकणार नाही. म्हणून दुसऱ्यांबद्दल द्वेष न करता आपल्याकडे जे त्यातच समाधान मानणं, असेच जर कार्य, असंच जर कर्म करत राहिलात तर बरं, नाही तर या कर्मांचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुठलंही कार्य असो, कुठलंही कर्म असो, आपण जसं देऊ ना तसंच ते आपल्याला मिळतं. आपण जर दुसऱ्यांच्या लहान लेकरांबद्दल चांगला विचार केला तर आपल्या लेकरांचं सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण जर दुसऱ्या लेकरांना किंवा दुसऱ्या व्यक्तींना द्वेष दिला तर आपल्या घरचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कर्म चांगले केले तर फळ चांगलंच मिळणार आहे. आता आपण जर आंब्याचं झाड लावलं, त्याला पपई येतील का? कासापुरीत येतात? नाही नाहीत. ज्या फळाचं झाड लावलं त्या झाडाला तेच फळ येणार. म्हणून जसं आपण कर्म केलं तसंच फळ आपल्याला मिळणार. चंचुलाला आता भीती वाटू लागली, थरथर कापू लागली, भयाने व्याकुळ झाली. काय करावं सुचेना. वाईट कर्म तर केलंय. आता या ग्रंथांमध्ये हा पुरुष, हा वक्ता, हा व्यक्ती वक्तव्य करून सांगतोय, वाचवून सांगतोय की या ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं आहे, असे जर दुराचारी कर्म तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच त्याचं फळ भोगावं लागणार आहे. आता काय करू. कथेची सांगता झाली. सर्व श्रोतेजन मंडळी आपापल्या घरी निघून गेले, पण चंचुला मात्र तिथेच थांबली, विचार करू लागली.
अगदी सर्व विचार तिच्या डोक्यामध्ये घुमताय, पण काय करावं सुचेना. पर्याय काय, याच्यावर उपाय काय, जेणेकरून मला सुद्धा पुण्य प्राप्त होईल, जेणेकरून मी हे पाप केले ते माझ्यापासून दूर जाईल. त्या वक्तव्य करणाऱ्या वक्त्याजवळ गेली आणि विचारू लागली, हे प्रभूजी, तुम्ही जी आता कथा वक्तव्य करून सांगितली ह्या श्रोतेजनांना, ह्या श्रोतवर्गाला, की असं असं कार्य केल्यानंतर हे फळ मिळतं, पण मला सांगा ना, माझा ऐका, माझ्याकडून सुद्धा हे दुराचारी कर्म घडलंय, माझ्याकडून सुद्धा एवढं मोठं पाप झालंय, मी सुद्धा हा पाप वाटेला घेतले, पण मला केलेल्या क्रियाबद्दल, केलेल्या कामाबद्दल, केलेल्या कर्माबद्दल आता पश्चाताप आहे. मी क्षमा मागते आणि माझ्याकडून चुकी झाली असं मी मान्य करते. तो जो वक्तव्य करणारा वक्ता होता त्याला आनंद झाला. तो म्हणाला, किती जरी दुराचारी कर्म केले असतील ना, पण एकदा का मनुष्याला पश्चाताप झाला ना, तेच सर्वात त्याचं मोठं फळ असतं. ज्या अर्थी त्या मनुष्याला पश्चाताप झाला त्या अर्थी त्याची चूक तो सुधारल्याशिवाय राहत नाही. आणि जरी चूक कळालीच नाही तर ती मान्य होईल का? मान्य नाही झाली तर ती सुधरेल का? सुधारली नाही तर नंतर परत तशीच त्याच्याकडून चूक होणार. चंचुलेला मात्र पश्चाताप झाला. ती क्षमा याचना करू लागली, विनवणी करू लागली, काहीही करा महाराज, पण मला या पापापासून मुक्त करा. खरं झालंय माझ्याकडून पाप, पण मी आता ते मान्य करते, मला क्षमा करा. आणि या पश्चातापाच्या अर्थानेच मला काहीतरी असा मार्ग सांगा ना, कुठला तरी असा रस्ता सांगा ना, कुठला तरी असा उपाय सांगा ना, की जेणेकरून मी या पापापासून, या बंधनातून मुक्त होऊन जाईल. तेव्हा त्या वक्ताने सांगितलं, म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू तुझी चुकी मान्य केलीस, हीच तुझ्यासाठी खूप फार मोलाची गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. आता काय कर, ही कथा तू आणखी 6 दिवस श्रवण कर. तिनं ते मान्य केलं आणि अगदी तनाने, मनाने, धनाने, भक्तिभावाने, पूजा अर्चनाने ती तिथे बसून 6 दिवस कथा त्या चंचुलेने श्रवण केली. आणि त्याच्यानंतर तिचं एवढं पुण्य झालं की साक्षात परंबा असणाऱ्या भगवती पार्वती माता यांची सखी म्हणून तिला जागा मिळाली. पार्वती पते हर हर महादेव, शिव महापुराण की. आता तिला तर आनंद झालाय. पार्वती मातेच्या साक्षात भगवती देवी परंबाच्या सखी म्हणून तिला भाग्य लाभलं. ती अगदी आनंदाने राहू लागली. पण एके दिवशी तिच्या मनात विचार आला, खरं तर माझा उद्धार झाला. त्या वक्त्याने शिव महापुराण कथा वक्तव्य करून दाखवले, ते मी श्रवण केले, या एकाच उपायाने माझा उद्धार झाला. पण तिला चिंता वाटू लागली, ती म्हणजे तिच्या पतीची. आता म्हणाली, माझे पती काय करत असतील, त्यांची अवस्था काय असेल, त्यांचा कोण छळ करत असतील, काय प्रकारे ते दुःख भोगत असतील, हे मला कळालं पाहिजे. भगवतीकडे गेली आणि दुःख अवस्थेत दुःखी चेहरा करून बसली. भगवती देवीने ओळखलं आणि विचारलं, चंचुले, रोज हसतमुख असणारी, आनंदित असणारी, कधीही तुझ्या चेहऱ्यावरती हास्यच असणार, कधीही तू हसत मला दिसणारी, आणि आज दुःख अवस्थेत काहीतरी कारण असेल. तेव्हा चंचुलेनं सांगितलं, देवी, माझा उद्धार तुम्ही केला, या शंभू महादेवांच्या या थोर महात्म्य ग्रंथाने माझा उद्धार झाला. पण माझं पतीचं काय, कुठं असतील, काय दुःख भोगत असतील, मला काहीतरी करून सांगा. तेव्हा चंचुलेला पार्वती मातेनं सांगितलं की, हे चंचुले, तुझा पती एका अन्य घनदाट वनामध्ये दुःख भोगत आहे. त्याने एवढं दुराचारी कर्म केलं होतं ना, त्याची अवस्था अगदी दैनंदिन होऊन तो एवढं दुःख भोगतोय, अगदी पिशाच रूपामध्ये तो भटकत आहे. त्याला मनुष्याचा जीव मिळाला नाही. कारण या मनुष्याच्या देहाला येणं म्हणजे काहीतरी पुण्याईचं कार्य लागतं. भगवंताने एवढा अमूल्य देह दिला, याची किंमत आम्हाला आता कळत नाही. पण जेव्हा का ऐकू येणं बंद होईल तेव्हा कानाची किंमत कळते.
जेव्हा बोलता येईना गेलं, वाचा फुटत नाहीये, तेव्हा वाचेची किंमत कळते. जेव्हा चालता येत नाही तेव्हा पायाची किंमत कळते. जेव्हा कधी हात उचलत नाहीये, कामच करू देत नाहीये, तेव्हा हाताची किंमत कळते. या भगवंताने विमूल्य असा देह आपल्याला दिलाय. याच्या बदल्यात आपल्याकडून काहीही घेतलेलं का घेतलंय? कुणाकडून घेतलेत का पैसे? कुणाकडूनच नाही. साधी छोटीशी गोष्ट आपल्याला जर विकत घ्यायची असेल तर किती त्यासाठी धन मोजावं लागतं, पैसे मोजावे लागतात, घाम गाळावा लागतो, राब राब कष्ट करावे लागतात. तेव्हा कुठे जाऊन ती वस्तू आपण घेऊ शकतो. पण एवढा अमूल्य असणारा देह त्या भगवंताने आपल्याला कशासाठी दिला याची तरी आपण जाण ठेवावी. अगदी सविस्तर न बोलता आपण अगदी संक्षिप्त रूपात ही कथा श्रवण करू, कारण आपल्याकडे आता वेळ तर होऊन गेलाय. पण अगदी 5 मिनिटात आपण या कथेची सांगता करू. उद्या आणखी आपल्याला चांगल्या प्रकारे या महापुराणमध्ये वर्णन केलेलं की या भगवंताच्या मंदिरामध्ये जर एखाद्या व्यक्तीने, एखाद्या जीवाने दिवा सुद्धा लावला साधा, तरी सुद्धा त्याला किती मोठ्या पुण्याची प्राप्ती होते, फळ त्याला मिळतं. हे सुद्धा वर्णन करून आपण या कथेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या श्रवण करणार आहोत. त्याच पद्धतीने बेल वाहिल्याने काय पुण्यप्राप्ती मिळते, भस्म लावल्याने काय पुण्य मिळतं, त्या शंभू महादेवांचं नाम जप केल्याने काय पुण्यप्राप्ती होते, ही सुद्धा कथा अगदी सविस्तर रूपाने आपण उद्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी कथा श्रवण करणार आहोत. आज आपला कथेचा वेळ होऊन गेला. अगदी कुठेही पहिला दिवस असला म्हणजे जरा धावपळच होते. अगदी उद्या निवांतपणाने उद्यापासून अगदी आनंदाने आपण कथा श्रवण करणार आहोत. आपली कथा चालू होती. चंचुलाला अगदी दुःख होऊ लागलं. पार्वती मातेने सांगितलं पिशाच रूपात तुझा पती आहे. तेव्हा अगदी एका त्यांच्या दूतांना पार्वती मातेने बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं तू त्या बिंदूला कथा श्रवण करायला लाव, त्या पिशाचाला अगदी मंडपामध्ये बांधून ठेव आणि हे शिव महापुराण कथा श्रवण कर, जेणेकरून त्याचा उद्धार होईल. चंचुलाला आनंद झाला. आता माझा उद्धार झाला पण माझ्या पतीचाही उद्धार होणार आहे. आनंदाने नाचू लागली, गाऊ लागली. भगवती देवीने तुंबरूला आणि चंचुलेला पाठवलं. तुंबरूने मंडपाची रचना केली आणि हेच महत्त्वाचं कारण आहे बघा. कुठलंही धार्मिक कार्य असेल, परमार्थिक कार्य असेल, सत्संग असेल, संतांचं कार्य असेल, भगवंताचं कार्य असेल तर त्याच्यामध्ये मंडप अवश्य दिलाच गेला पाहिजे. कारण या मंडपामध्येच भगवंत येऊन बसतात. म्हणून तुंबरूने भगवती मातेची प्रार्थना स्वीकार केली, मान्य केली आणि त्या पिशाचाला मंडपामध्ये एका खांबाला बांधलं आणि पूर्ण 7 दिवस शिव महापुराण ग्रंथ श्रवण करविला. त्याच्यानंतर 7व्या दिवशी ते पिशाच अगदी त्याचं दिव्य प्रगट रूप पूर्वीप्रमाणे निर्माण झालं आणि आनंदाने चंचुला आणि बिंदुक या शिवलोकामध्ये त्या तुंबरूने तेथे आणून सोडले. ते दोघेही पती पत्नी तेथे सुखाने आनंदाने राहू लागले. का? कारण कितीही पाप असलं तरी सुद्धा हा ग्रंथ कानावर पडला की उद्धार झाला. शिव महापुराण की जय. पार्वती पते हर हर महादेव. आज या कथेच्या पहिल्या दिवशी आपण महात्म्यपर कथा श्रवण केल्या. आता उद्यापासून अगदी संक्षिप्त रूपात सर्व या शंभू महादेवांच्या भक्तिभावाने सर्व कथा श्रवण करणार आहोत. आज ज्या प्रकारे तुम्ही इथे भक्तीने उपस्थित राहिलात त्याच प्रकारे उद्यापासून सुद्धा अगदी सलग 6 दिवस इथे तुमची उपस्थिती राहू द्या. कारण मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे भगवंताने आपल्याला बोलवल्याशिवाय आपण इथे येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला भगवंताने निवडले हा विचार फक्त लक्षात ठेवायचा आणि वेळात वेळ काढून इथे उपस्थिती द्यायची. इथे उपस्थिती दिलेली भगवंत त्यांच्या यादीमध्ये लिहून घेतात. इतर ठिकाणी दिलेली कोणीही लिहून घेत नाही. म्हणून आज आपला हा प्रथम इथेच विश्राम करू, प्रथम दिवस, आणि उद्या अगदी अशाच आनंदाने दुसऱ्या दिवसाची कथा श्रवण करू. आता अगदी
मी ज्यांचं नाव शेवटी घेण्यासाठी ठेवलं होतं असे असणार आहे. ज्यांच्या कष्टाने, ज्यांच्या अट्टहासाने, ज्यांच्या इच्छेने हा सप्ताह, हा कार्यक्रम उभारलाय असे असणारे आमचे आदरणीय, माझ्या बंधुस्थानी असणारे श्री हरिभक्तपरायण संदीपन दादा गोळेगावकर यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे. कारण मला सांगा, मार्गदर्शन करणारा कुणीतरी भेटला म्हणजे कुठलंही कार्य करायला सोपं जातं. कुणी सांगणारच नसेल तर आपण काही करू शकत नाही. साधं आपल्या घरी जर 4-5 पाहुणे येणार असले तर किती कष्ट होतात, किती त्रास होतो, किती आटापिटा करावा लागतो, काही सामान गोळा करावं लागतं. एवढा मग मोठा जर कार्यक्रम करायचा असेल, सप्ताह करायचा असेल तर त्यासाठी किती कष्ट घ्यावं लागत असतील. अगदी गेल्या 15 दिवसांपासून ज्यांचे कष्ट सुरू आहेत आणि आपल्या दिंडी चालक असणारे सुद्धा संदीपन दादा यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम उभारलाय. खरं तर त्यांचे आभार मानलेच गेले पाहिजे, त्यांचे धन्यवाद मानलेच गेले पाहिजे. त्यांच्यावर सविस्तर बोलण्यासाठीच त्यांचं नाव मागे ठेवून आत्ता मी तुम्हाला सांगते. कारण आपल्या सर्वांना ही माहिती व्हायलाच पाहिजे की ज्यांच्या मार्गदर्शनाने चालू आहे हा असणारा अखंड हरिनाम सप्ताह, ते म्हणजे संदीपन दादा गोळेगावकर यांच्याशिवाय. आणि 5-6 दिवस धडपड तर कुणीही करेल, पण अगदी नियोजनापासून तर सुरू झाला तरीही त्यांचं योगदान इथे आहेच. एवढंच नाही तर या सप्ताहाची सांगता करेपर्यंत त्यांचं योगदान राहणारच आहे, त्यांची साथ राहणारच आहे, त्यांची मदत राहणारच आहे. म्हणून त्यांचेसुद्धा धन्यवाद मानते.